किडनीच्या इन्फेक्शनला कॅन्सर समजण्याची शक्यता असू शकते का? आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर चिराग बिरुड. मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करत आहे. तर आज आपण जाणूया की किडनी इन्फेक्शन आणि किडनी कॅन्सर मध्ये आपला कसा गोंधळ होऊ शकतो. हे दोघंच जे आजार आहेत त्यांचे जे लक्षणे आहेत ते बऱ्यापैकी कॉमन असतात, ज्याच्यामुळे आपल्याला यांचे डायग्नोसिस करण्यात गोंधळ होण्याची शक्यता असू शकते. सगळ्यात पहिले आपण बघूया की किडनी इन्फेक्शनचे काय लक्षणे असतात. त्याच्यामध्ये आपल्याला जे सिम्पटम्स असतात ते येतील लघवीला जळजळ होणे किंवा पोटात दुखणे किंवा आपल्याला ताप येतो किंवा लघवीला दुर्गंध किंवा ढगाळपणा. हे सिम्पटम्स याच्या किडनीचे इन्फेक्शन टुवर्ड्स पॉइंट करतात. आता किडनी कॅन्सरचे जर आपण लक्षणे बघितले तर त्याच्यामध्ये येतात लघवीमध्ये रक्त येणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, पोट दुखणे किंवा पाठीमध्ये दुखणे आणि पोटात गाठ आढळून येणे. तर जसं आपण पाहिलं की ह्या दोघांचे लक्षणं ऑलमोस्ट समान आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. विशेषतः याच्यामध्ये लघवीमध्ये रक्त येणे किंवा पाठीमध्ये दुखणे हे जे लक्षणे आहेत हे दोघांमध्ये खूप कॉमनली आपल्याला आढळून येतात. जेणेकरून जर आपण फक्त लक्षणे बघून इन्फेक्शन विचार करून ट्रीटमेंट केला तर ह्याच्यामध्ये कॅन्सरचे जे आपलं निदान आहे त्याच्यामध्ये आपल्याला उशीर होऊ शकतो. जर आपल्याला ही लक्षणे असतील तर आपण आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टर आपल्याला काही इमेजिंग चाचणी ज्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड, CT स्कॅन हे करायला लावू शकतो. त्याच्यासहितच आपल्याला लघवीचे पण तपास करावे लागतात. या गोष्टींमुळे आपल्याला एक आयडिया येते की खरंच आपल्याला किडनीचा इन्फेक्शन आहे किंवा किडनीचा कॅन्सर आहे. किडनीचा इन्फेक्शन जर असेल तर ते आपल्याला अँटीबायोटिक्स देऊन हे पूर्णपणे बरं होतं. तसंच जर किडनीचा कॅन्सर असेल तर त्याला आपल्याला शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन करून ती गाठ काढणे गरजेची होते. जर तुम्हाला किडनी कॅन्सर रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये क्वेश्चन विचारू शकता. थँक्यू.